या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली। तसंच या तिरडीचं दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याला चपलांचा हार घातलेले फलक हाती धरले होते। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं 27 हिंदू पर्यटकांवर केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या आणि पाकिस्तानच्या निषेधार्थ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं भाजप सोलापूर शहर उत्तरच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी 27 हिंदू पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हा हल्ला 27 लोकांवर नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानवर केलेला हल्ला आहे। पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली पहलगाम भ्याड दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेस भवन समोर जाहीर निषेध करण्यात आला। तसंच काँग्रेस भवनमध्ये हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या। याबाबत अधिक माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनोज शेजवाल, संजय सरवदे, तुकाराम मस्के यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे। राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच आहे। बुधवारी सोलापूरसह राज्यात किमान 43.8 अंश सेल्सिअसनं तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा वाढ झाली, तर सोलापूर शहरात गेल्या आठवडाभरात 41 अंशाच्या वर तापमान पाहायला मिळालं। शहर आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचं उच्चांकी कमाल तापमान पुन्हा मंगळवारी 43.4 अंश सेल्सिअसवर गेलं होतं। यापूर्वी 15 एप्रिल रोजी सोलापूरचं तापमान 42.8 अंश सेल्सिअस इतकं होतं। बुधवारी 16 एप्रिल रोजी किमान तापमान 42.2 अंश सेल्सिअस इतकं होतं। गुरुवारी 17 एप्रिल रोजी 42.8, शुक्रवारी 18 एप्रिल रोजी 43.2, शनिवारी 19 एप्रिल रोजी 42.8, रविवारी 20 एप्रिल रोजी 43, सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी 21 एप्रिल रोजी 43, मंगळवारी 22 एप्रिल रोजी 43.4 अंश सेल्सिअसवर गेलं होतं। बुधवारी 43.8 अंश सेल्सिअस तापमान असलं तरी सोलापूर शहरात दुपारी 3-3:30च्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी पडल्या। त्यामुळं 2 दिवसांच्या उष्णतेनंतर सोलापूरकरांना काही काळ हवेत गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनीषा मुसळे माने हिला सोलापूर जिल्हा न्यायालयानं पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासातील वेग आणि घटनेची गंभीरता पाहता आणखीन 2 दिवस पोलीस कोठडी मिळाल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा माने मुसळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली। तिला बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या कोर्टात हजर करण्यात आलं। सरकारी वकिलांनी आणखीन तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली। यावेळी आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला। न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर मनीषा माने मुसळे हिला 2 दिवसाची पुन्हा पोलीस कोठडी मुख्य न्यायाधीश विजयसिंह भंडारी यांनी सुनावली। डॉक्टर शिरीष वळसंकर प्रकरणात
आणखीन वेगवेगळी माहिती पुढे येते. हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी माने मुसळे हिच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत. याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विनी बळसंकर, सोनाली बळसंकर आणि अन्य लोकांचा पोलीस जबाब घेत तपास करत आहेत. सोलापूर शहर पोलीस तपास वेगानं करत असून लवकरच डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येसंदर्भातील अंतिम सत्यता बाहेर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.